घरोघरी लागणारा पारंपरिक कांदा मसाला आपण इथे रेसिपी बघतोय। हा मसाला अतिशय चवदार, दाणेदार आणि भन्नाट लागतो। चला तर मग उशीर न करता आता इथे आपण रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुक विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे मी आता हा मे महिन्यात केलेला मसाला होता। या मसाल्यामध्ये मी हा कांदा तळून टाकणार आहे। हा 1 किलोच्या प्रमाणात मसाला आहे, त्यात मी 1 किलोच कांदा टाकणार आहे तळून। कारण काय झालं होतं, मे महिन्यात जेव्हा मी मसाला केला होता तो भरपूर केला होता, एकतर 10-12 किलो केला होता आणि त्यात मी 2 किलो मसाल्यात मी 2 किलो कांदा हा तळून डंक्यावरच कुटून आणला होता। पण आता तो मसाला माझा संपलाय आणि एकदा जर कांदा टाकला तर मला ते खराब होण्याची भीती वाटते, म्हणून मी तसं करत नाही। जसा लागेल तसा मी मसाल्यात कांदा मिसळून घेते। हेच माझं सिक्रेट आहे की कमी साहित्य टाकूनही माझी भाजी ही खूप छान चविष्ट होते आणि त्याला रंगही खूप छान येतो। चला तर मग आपण आता हे सुरू करूया। आपल्याला काय करायचं आहे, इथे मी 1 किलो हा कांदा चिरून घेतलेला आहे, तो ह्याच्यात मी उभे स्लाइस करून घेतलेले ते आता टाकून घेते। थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला, तो खरपूस असा छान असा तळून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त चांगला तळला ना मसाला आपला खराब होत नाही। आणि याचं हेच कारण आहे, मी एकदम कांदा असं कांडक मशीनमधून मिसळून आणत नाही मसाल्यात, कारण ते खराब व्हायची शक्यता असते किंवा मसाल्याला असा वास येतो। त्याच्यामुळे मी लागेल तसं असं कांदा मिक्स करून घेते घरीच। जेव्हा हा कांदा लाल होईल ना तेव्हा तो वरती तरंगू लागतो, हलका होतो ना तो, त्याच्यामुळे असं छान तळून घ्यायचं आहे। तेल इथे मी अर्धा लिटर टाकलेलं आहे। जरी तेल शिल्लक राहिलं तरी ते आपल्याला काही स्वयंपाकात वापरता येतं। हा मी आधी तळून घेतलेला आहे बघा कांदा, हा पूर्ण कुरकुरीत झालाय। आता असा तळायचा आहे आपल्याला हा सर्व। मी आधी कांदा वापरत नव्हते मसाल्यात असं तळून, पण माझी बहीण अशा पद्धतीने करते हा मसाला। तिच्या भाज्यांची चव इतकी छान लागते, त्याच्यामुळे मी पण ठरवलं होतं मी पण अशीच करणार। आणि खरंच मी करून बघितलं तर इतकी चव सुंदर लागते, त्या भाजीला काही वरून अशी टाकायची गरज पण पडत नाही, गरम मसाले पण नाही आणि कांदा वगैरे पण अशी काही वरून जास्त टाकायची गरज पडत नाही त्याला। तुम्ही ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा। हे बघा, असा हा कांदा लाल करून घ्यायचा आहे आपल्याला। हा आता काढून घेऊया, तेल निथळायचं आणि काढून घ्यायचं आता आपल्याला। तुम्ही बघू शकता सर्व कांदा आपला छान तळून झालाय। आता हा थोडासा आपण गार होऊन देऊया आणि मग मिक्सरला हा आधी आपण बारीक करूया। मी काय केलं होतं ना मे महिन्यात, जेव्हा मी असं तळून नेला होता कांडक मशीनमध्ये कांदा, आणि माझ्या तो लक्षातच नाही राहिला की मला ह्याला मिक्सरमध्ये आधी बारीक करून न्यायचं आहे। मला वाटलं कांडक मशीनमध्ये ते सर्व मिक्स होईल, एकजीव होईल, करतील ते, पण तसं नाही झालं। ते त्यांनी हा कांदा आणि मसाला एकदम टाकून ते मला एकजीव त्याचा करून दिला आणि त्याच्यामुळे काय झालं, माझ्या मसाल्यातून काही काही असे अख्खे कांद्याचे हे तुकडे राहिले, असं झालं। मग मला कळालं की हे आपल्याला आधी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे, त्याच्यामुळे मी आता ह्याची आधी पेस्ट करून घेते। तुम्ही बघू शकता, वाटेल का हा 1 किलोचा कांदा आपण तळला होता, हा एकदम बारीक झाल्यावर खूप थोडा 1/2 किलो असं झालेला आहे तळून हा। हे बघा, असा हा बारीक करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मी काढून घेतलेला आहे साठवणीच्या मसाल्यातून। आता ह्याच्यामध्ये मी ही जी बारीक पेस्ट केली होती ना ती टाकून घेते। आणि आधी मी चमच्याच्या साहाय्याने असं सर्व हे मिक्स करून घेते आबडधोबड। हाताने जर हे चुरलं ना तर खूप हाताची आग होऊ शकते, आणि जर तुमच्याकडे हँड ग्लोव्ज वगैरे असेल ना तर ते घातले ना हातात तरी पण चालतील। असं मी हे आधी थोडं मिसळून घेते। हे सर्व छान मिसळून झालं ना, आपल्याला हे सर्व एकदा परत मिक्सरला लावून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा एकजीव चांगला होईल।
छान ते सर्व आपला जो कांदा बारीक केलेला आहे ना तो सगळ्या मसाल्यात हा एकजीव होईल। हे बघा असं आपल्याला सगळं आता हे मिक्सरला एकदा ते फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे बघा तुम्ही आता ह्याच्यात कांद्याच्या काय अशा गाठी वगैरे नाही राहिलेल्या आहेत, छान हा मिक्स झालाय। आपल्याला इथे हाताने चोळायची पण काही गरज नाही पडलेली आहे। सर्व मसाला आपण असा आता मिक्सरला लावून घेऊया। हा आपला इथे मसाला रेडी आहे। हा स्वच्छ काचेच्या जारमध्ये आपल्याला परत हा भरून ठेवायचा आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।